अरे कितीदा गोव्याला जातात, कितीदा दिव्यागारला जातात, कितीदा गणपतीपुळेला जातात, बीच तिथले रेग्युलर बघून तुम्ही थकला नाहीत का? प्रायव्हेट आणि एकदम सुस्वच्छ आणि सुसज्ज असं जर बीच बघायचं असेल तर कुठे यायचं? माझ्या पाठीमागे आम्ही सांगतो तुम्हाला, आंजर्लेला, दापोली तालुक्यात या. मग तर बघा मित्रांनो, बीच बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही. बघा मित्रांनो, आवाज देणारा समुद्र एकदम स्वच्छ आणि सुंदर, आणि पाठीमागं बघा नारळाचे झाडं. हे कोकणाची निशाणी आहे किंवा कोकणाची ओळख आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा सांगतो, जर तुम्हाला आंजर्ले बीचला यायचं असेल, सुंदर नजारा, एकदम स्वच्छ पाणी, स्वच्छ बीच, कसल्याही प्रकारचं इथं घाण तुम्हाला आढळणार नाही, तर आपल्या फॅमिलीसाठी येण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट जागा म्हणजे आंजर्ले. हरणे बंदरच्या एकदम बाजूला. कुठे यायचं? दापोलीला यायचं. दापोलीहून 22 ते 23 किलोमीटर अंतरावर आहे आंजर्ले बीच. तर ह्या बीचचा नजारा तुम्ही बघू शकता. एक नंबर क्वालिटीचं बीच आहे. समुद्र दाखव संगम किती जवळ आहे. हा बघा, दिसला का? एकदम स्वच्छ आणि सुंदर असा समुद्र आहे. बाकीचं तर मी समुद्राच्या जवळ गेल्याच्या नंतर दाखवतोच, कारण मच्छीमार आणि बोटींना 25 तारखेपासून अलाउड म्हणजे समुद्रात जाण्यास मज्जाव केलेला आहे. कारण पावसाचे तारीख दिली होती, काल परवा पडला नाही. पण इथं कोकणातला पाऊस बेसरफ पाऊस असतो मित्रांनो. बेसरफ म्हणजे 8-8 दिवस पाऊस उघडत नाही. मग मला सांगा बोट कशी जाणार? आणि मच्छीमाराचं आयुष्य धोक्यात जाऊ नये याच्यासाठी हे सर्व कुटाणा केलेला आहे. तर आपण दाखवूया तुम्हाला, जवळून बीच दाखवतो नेमकं काय असतंय त्या. चला, तुम्हाला जर फॅमिली सोबत यायचं असेल आंजर्ले बीचला तर बिंदास या, कारण इथं गोव्यासारखा धांगडधिंगा नाही, एकदम पीस, शांती. तर बघा, फॅमिली सोबत एकदम निवांत क्षण घालवायचा असेल तर कुठे यायचं? आंजर्ले. खाली कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. सुंदर असा बीच आहे, एकदम स्वच्छ आणि एकदम बघा तुम्ही, मोजून 4-5 लोक असतील बीचवर. आणि पाठीमागचा निसर्गाचा नजारा दाखवा, नारळाचे झाडं वगैरे एकदम सुंदर. रिलॅक्स एन्जॉय करायचं असेल तर कुठे यायचं? दापोली तालुक्यामध्ये आंजर्ले येते. हरणे बंदरच्या बाजूला. A1 क्वालिटीचं एकदम शांत. मी काय म्हणालो, फॅमिली सोबत आणि ज्यांना एकांत आवडतो त्यांनी तर नक्कीच या. तुम्हाला स्वर्ग इथं दिसेल. ही बकासूरची गॅरंटी आहे. मी आता एन्जॉय करतो, तुम्ही बी येऊन एन्जॉय करा. धन्यवाद. तर मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बकासूर डॉल्फिन झालेला आहे. अरे 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 अरे, लय लांब आला डॉल्फिन. कसा आहे आंजर्ले बीच? तर मित्रांनो, फॅमिली सोबत एकांतात वेळ घालवायचा असेल आणि एकदम सुंदर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दगदगीच्या जीवनापासून येऊन इथं 2 दिवस शांत टर्टल होमस्टेला यायचं, जे की नंबर खाली दिलेला आहे, आणि सुंदर बीचचा अनुभव घ्यायचा. बीच व्ह्यूचा. इथं संध्याकाळी आम्ही मटण वगैरे करणार आहेत. कारण कसं असतंय, बकासूर जिथं जाईल तिथं जाईल, तिथं मटण आणि मच्छी नाही म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? मस्त नारळ पडलेले आहेत, नारळ घेऊन जाणे, त्याचा चटणीचा, खोबऱ्याची चटणी करणे आणि फ्राय चिकन सोबत मस्त खाणे. धन्यवाद. मी पण आलोय, तुम्ही पण या. थँक्यू.